निष्क्रिय शासनाविरोधात दर्यापूर येथे धरणे आंदोलन करण्यात आलं। प्रचंड नारेबाजी करून धरणे आंदोलन केलं गेलं। महाआघाडी सरकार विरोधात भाजपने एल्गार पुकारला आहे। सरकारने स्थापनेच्या वेळी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसंच काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अकालीग्रस्तांना प्रति हेक्टर 25,000 रुपये आणि फळबागांसाठी प्रति हेक्टर 50,000 रुपये मदत देण्याची घोषणा केली होती। महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनांचा विसर पडला आहे। सरसकट कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू अशा घोषणा करणाऱ्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेलं नाही। सरकारची कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक करणारी आहे। महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही। या निषेधार्थ भारतीय जनता शहर ग्रामीणच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये माजी आमदार रमेश बुंदिले, नगराध्यक्षा नलिनी भारसाकळे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वानखडे, माजी तालुकाध्यक्ष विजय मेंढे, भाजपा नेते अरविंद नळकांडे, तालुकाध्यक्ष माणिकराव मानकर, शहराध्यक्ष नाना माहुरे, श्रीराम नेहर, असलम घानीवाले, सुभाष हरणे, निलेश गावंडे, महिला आघाडीच्या किरण देशमुख यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले। आंदोलकांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणा दिल्या। वंदे मातरम, वंदे मातरम, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। जय भारत माता की जय। भारतीय जनता पार्टीचा जय हो। भारतीय जनता पार्टीचा जय हो। आघाडी सरकारचा जय हो। आघाडी सरकारचा जय हो। भारत माता की जय। भारतीय जनता पार्टीचा जय हो। भारतीय जनता पार्टीचा जय हो। अमोल कंटाळे, विदर्भ न्यूज, दर्यापूर।